खासदार संजय राऊत बोलतायत, थेट तिकडे जातोय। पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। हा कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा। ज्या पद्धतीनं आरोपी, पोलीस, राजकारणी यांचे एकत्र जेवणावळीचे फोटो येत आहेत, बैठकांचे फोटो येतात, त्याच्यामुळे बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल, या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलं। सातपुडा या बंगल्यावर एक बैठक झाली होती, त्या बैठकीत त्यांनी 3 कोटीची खंडणी मागितली। त्या बैठकीला वाल्मिक कराड, नितीन बिटकर वगैरे हे सगळे उपस्थित होते। हे पुरावे समोर आलेले आहेत। हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, तो बदलला का, वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ॲक्ट? हे त्यांनी सांगावं। अजित पवार हे हतबल आहेत, अजित पवार हे नेते नाहीत, अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या EVMच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही। सरकारकडे काय मागणी असेल तुमची? काय सरकारकडे काय मागणी असेल? मी मगाशी सांगितलं ना, बीडचं संपूर्ण पोलीस खातं वरपासून खालपर्यंत बरखास्त करून तिथे नवीन नेमणुका व्हायला पाहिजे आणि हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालायला पाहिजे। सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केलाय, सांगितलं वाल्मिक कराड याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापेक्षा मोठं व्हायचं होतं। धनंजय मुंडे हे आवडतपणेचं राजकारण करतायत, त्यांनी वाळूतून पैसे, राखेतून पैसे वगैरे कमवलं आहे। बघा आता ह्या गोष्टी वारंवार बाहेर आलेल्या आहेत। बीडमध्ये बीड पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे या महाराष्ट्रात सुरू होता आणि अजूनही चाललेला आहे। ही धुळफेक सुरू आहे, तपास हा धुळफेक आहे, अजूनही तेच चालू आहे, वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत आणि हे वाचवले जातील। खरे आरोपी आजही बाहेर आहेत। सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात, त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात। सुरेश धस जर हिमतीने उभे राहिले तर भाजप हा आमचा राजकीय शत्रू असल्याचं महत्त्वाचं विधान। शेतकरी कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा आहे गळा ना, सरकारची फसवणूकच सुरू आहे ना। लाडकी बहीण असेल, कर्जमाफी असेल, तुम्ही त्यांचा जाहीरनामा बघा ना, त्यात काय घोषणा आणि वचनं दिली आहेत। त्यात कर्जमाफीची वचन आहे ना आणि कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी शक्य नाही। म्हणजे तुम्ही लोकांना फसवलं। बोले आपका क्या भाई? बोले वांद्र्यात मुंबईचा आदित्य कार्यक्रम होतोय, मुंबई महापालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात, त्याच्यावरती मी नंतर बोलेन। दिल्लीतला विषय नाही, आप बोलिए। दादर रत्नागिरीची पॅसेंजर होती ती बंद करून आता तिच्या जागी दादर गोरखपूर पॅसेंजर सुरू केलेली आहे सरकारने। दादर रत्नागिरी पॅसेंजरला खूप पब्लिकची गर्दी असेल, पण ती बंद करून आता गोरखपूर सुरू केली। बरोबर आहे। आम्ही काय म्हणत होतो मग? आम्ही वेगळं काय सांगत होतो आतापर्यंत?
दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद होते गाडी आणि दादर गोरखपूर सुरू होते. ह्याच्यावरती भारतीय जनता पक्ष, त्यानंतर डुप्लिकेट शिवसेना ह्यांनी उत्तर द्यावं. आम्ही उगं काय, आम्ही ती गाडी अडवू, आम्ही मनात आणलं तर गाडी रुळावरून पुढे जाणार नाही. ती शिवसेनेनं आमच्या मनात आणलं, पण स्वतःला जे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानतायत आणि सत्तेत बसले आहेत, हां, ते काय करतायत? अजित पवार काय करतायत? चला, सर, एक थँक्यू. वेगळा प्रश्न आहे. नाही, एक वेगळा प्रश्न आहे. आरटीआय कार्यकर्ते आहेत प्रफुल्ल सारडा महाराष्ट्रातले, त्यांनी एक आरटीआय टाकलं होतं, तर त्यामधून अशी माहिती आली आहे, मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान असताना आणि आता मोदी 10 वर्ष पंतप्रधान असताना दोघांनी शासकीय कुठलाही पैसा न वापरता दिवाळी साजरी केली आहे. एक आदर्श आहे देशासाठी. हा आदर्श इतर राजकारणी घेतील का? नाही, मला त्याच्यावरती विश्वास नाही की मोदींनी सरकारी खर्च न करता कुठला कार्यक्रम केला, दिवाळी. हां, दिवाळी दिवाळी वगैरे, हां. असं होत नाही. मी मनमोहन सिंग यांच्यावरती विश्वास ठेवीन. हां. मनमोहन सिंग त्या प्रवृत्तीचे होते, पण भारतीय जनता पक्षाचे मंत्री, प्रधानमंत्री सरकारी तिजोरीवर भार न टाकता जर उत्सव साजरे करत असतील आणि अशी कोणी माहिती दिली असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये राष्ट्राध्यक्षांना, त्यांच्या बायकांना 20-20 हजार डॉलरचे हिरे भेट दिले सरकारी तिजोरीतून, ते स्वखर्चानं दिवाळी साजरी करतील का? सर हिंदी सर दिल्ली. बीडमधील तपास ही धुळपेक असल्याचं महत्त्वाचं विधान राऊतांनी केलेलं आहे. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत असं महत्त्वाचं विधान देखील खासदार संजय राऊतांनी केलंय. भाजप आमचा राजकीय शत्रू असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.